श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध मंत्रांचा पंचम दशक, समास तिसरा, शिष्यलक्षण, भाग दुसरा. श्रीराम. वाटे विषयांचे सुख, परमार्थ संपादने लौकिक, देखो वेखी पडत मूर्ख शरण गेले. श्रीराम. असे जे वेशधारी असत शिष्य असतात ते खरे तर विषयात सुख मानणारे असतात. लोकात प्रतिष्ठा लाभावी म्हणून ते परमार्थ करतात व त्यासाठी सद्गुरूस शरण जाण्याचा देखावा करतात. वास्तविक ते पडत मूर्ख असतात. झाली विषयी वृत्ती अनावर, दृढ धरिला संसार, परमार्थ चर्चेचा विचार मळीण झाला. श्रीराम. अशांना विषयांची अनावर ओढ असते, त्यांनी संसाराला दृढ धरलेले असते, त्यामुळे परमार्थ करण्याचा त्यांचा विचार मागे पडतो. मोड घेतला परमार्थाचा, हव्यास धरिला प्रपंचाचा, भार वाहिला कुटुंबाचा, काबाडी झाला. श्रीराम. त्यांना हळूहळू परमार्थाचा कंटाळा येऊ लागतो, प्रपंचाचा त्यांना लोभ असतो, त्यामुळे कुटुंबाचा भार वाहता वाहता ते त्याचे सेवक बनून जातात. मानिला प्रपंची आनंद, केला परमार्थे विनोद, भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी. श्रीराम. प्रपंच करण्यातच त्यांना आनंद वाटत असतो, परमार्थ ते करमणुकी करता करतात. ते भ्रमात राहतात आणि मूढ व मतिमंद असून कामाने लुब्ध होतात. सुकर पूजिले विलेपने, म्हैसा मर्दिला चंदने, तैसा विषयी ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला. श्रीराम. डुकराला सुगंधी लेप लावावा, रेड्याला चंदनाने मर्दन करावे, तसे विषयसक्ताला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणे हे याप्रमाणेच व्यर्थ आहे. रासभ उकरडा लोळे, तयासी परिमळ सोहळे, उलुक अंधारी पळे, तया केवी हंसपंगती. श्रीराम. गाढव उकिरड्यावर लोळत असते, त्याला सुगंधी द्रव्याने मार्दन करून काय उपयोग? घुबडाला अंधार प्रिय असतो, त्यामुळे ते अंधाराकडेच धाव घेते. त्याला सूर्यप्रकाशात विहार करणाऱ्या हंसाच्या पंक्तीत कसे बसवता येईल? तैसा विषय दारींचा बराडी, घाली अधपतनी उडी, तयास भगवंत आवडी, सत्संग कैचा. श्रीराम. त्याप्रमाणे आशाळभूतपणे विषय सुखाची अपेक्षा करणाऱ्याला भगवंताची आवड, सत्संगाची आवड कशी असणार? वर्ती करून दांताळी, स्वानपुत्र हाडे चगळी, तैसा विषयी तळमळी, विषय सुखा कारणे. श्रीराम. ज्याप्रमाणे एखादे कुत्र्याचे पिल्लू दात काढून हाडे चगळण्यात आनंद मानते, त्याप्रमाणे विषयसक्त माणसालाही विषय उपभोगातच सुख वाटते. ते मिळाले नाही तर तो त्यासाठी तळमळू लागतो. तया स्वानमुखी परमान्न, किमर्कटास सिंहासन, तैसे विषय शकता ज्ञान जिरेल कैचे. श्रीराम. त्या हाड चघळण्यात सुख मानणाऱ्या श्वानाच्या मुखी परमान्न दिले तर त्याला ते कसे गोड लागेल? किंवा माकडाला सिंहासन आवडत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञान विषयासक्त माणसाला कसे बरे पचनी पडेल? रासभे राखता जन्म गेला, तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला, न वचे तैसा अशक्ताला परमार्थ नाही. श्रीराम. गाढवे राखता राखता ज्याचा जन्म गेला, अशा माणसाला जर पंडितांच्या सभेत नेऊन बसविले तर त्याला ते मानवत नाही, तसा विषयासक्त माणसाला परमार्थ मानवत नाही. मिळाला राजहंसाचा मेळा, तेथे आला डोंब कावळा, लक्षून विष्ठेचा गोळा, हंस म्हणवी. श्रीराम. राजहंसाच्या समुदायात एखादा डोम कावळा चुकून आला तरी त्याचे लक्ष विष्ठेच्या गोळ्याकडे असते, मात्र तो स्वतःला हंसच म्हणवितो. तैसे सज्जनांचे संगती, विषयी सज्जन म्हणविती, विषय आमेद्य चित्ती, गोळा लक्षिला. श्रीराम. तसेच सज्जनांच्या संगतीत आलेले विषयासक्त लोक स्वतःला सज्जन म्हणवितात, पण त्या डोम कावळ्याप्रमाणेच त्यांचे सर्व लक्ष विषयरूपी अपवित्र गोळ्याकडेच लागलेले असते. काखे घेऊन या दारा, म्हणे मज संन्यासी करा, तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी. श्रीराम.
बायकोला काखेत घेऊन जर कुणी मला संन्यासी करा असे म्हणू लागला तर त्याचे ते बोलणे जसे असंबंध वाटते, त्याप्रमाणे विषयी माणसाची ज्ञानासंबंधीची बडबड असते. असो ऐसे पढत मूर्ख, ते काय जाणती अद्वैत सुख, नारकी प्राणी नरक भोगती स्वइच्छा श्रीराम. असो जे असे पडत मूर्ख असतात ते अद्वैत सुख कसे काय जाणू शकतील? नरक योग्य जे प्राणी असतात ते स्वतःच्या इच्छेनेच नरक भोगतात. वैशेची करील सेवा, तो कैसा मंत्री म्हणावा, तैसा विषयदास मानावा भक्तराज केवी श्रीराम. वेशेची जो सेवा करतो तो राज्याचा मंत्री कसा काय होऊ शकेल? त्याप्रमाणे जो विषयांचा दास बनलेला आहे त्याला भक्तराज कसे मानावे? तैसे विषयी बापुडे, त्या सज्ञान कोणीकडे, वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले श्रीराम. तसेच जे विषयी लोक आहेत त्यांना बिचाऱ्यांना आत्मज्ञान कसे मिळणार? ते वाचाळ शाब्दिक ज्ञान बडबडून जगात मिरवितात. ऐसे शिष्य परमनष्ट, कनिष्ठांमध्ये कनिष्ठ, हीन अविवेकी आणि दृष्ट, खळखोटे दुर्जन श्रीराम. असे जे शिष्य ते परमनष्ट, कनिष्ठांमध्येही कनिष्ठ, हीन अविवेकी दुष्ट खळ खोटे आणि दुर्जन असतात. ऐसे जे पापरूप, दीर्घदोषी वज्रलेप, तयांस प्राश्चित्त अनुताप उद्भवता आहे श्रीराम. असे जे पापरूप दीर्घकाळ दोष केलेले व त्यामुळे ते दोष जणू वज्रलेपासारखे ज्यांचे झाले आहेत, त्यांना जर पश्चाताप अगदी मनापासून झाला तर तेच त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त ठरते. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरूस संतोष व्हावे, कृपादृष्टी जालिया व्हावे पुन्हा शुद्ध श्रीराम. त्यांनी परत सद्गुरूंना शरण जावे, त्यांना प्रसन्न करून घ्यावे, म्हणजे त्यांना सद्गुरूंची कृपादृष्टी लाभेल व ते परत शुद्ध होतील. स्वामी द्रोह जया घडे, तो या वश्चंद्र नरकी पडे, तयास उपावची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचून श्रीराम. जो गुरुद्रोह करतो त्याला अनंत काळापर्यंत नरकात खितपत पडावे लागते. गुरूंना प्रसन्न करण्या वाचून यातून सुटायला दुसरा उपायच नाही. स्मशान वैराग्य आले, म्हणून लोटांगण घातले, तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान श्रीराम. स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घालून गुरूंना जरी शरण आला तरी ते वैराग्य क्षणिक असल्याने त्याला ज्ञान प्राप्त होत नाही. भाव आणिला जायाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्रा कारणे श्रीराम. अगदी क्षणिक टिकणाऱ्या भावनेच्या भरात सद्गुरूंकडून मंत्र घेतला तर त्या मंत्रामुळे तो 2 दिवसांपुरताच शिष्य झाला. ऐसे केले गुरु उदंड, शब्द सिकला पाषांड, झाला तोंडाळ तर मुंड महापाषांडी श्रीराम. अशा शिष्याने अनेक गुरु केले तरी तो पाखंडीपणा शिकला, शब्द ज्ञान बडबडू लागला, उच्छृंखल महापाखंडी झाला असे होईल. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक हंबाव जडे ज्ञातेपणाचा श्रीराम. घटकेत तो देवाविषयी प्रेम उत्पन्न झाल्याचे दाखवून रडतो, तर घटकेत गडाबडा लोळतो, तर दुसऱ्या घडीला वैराग्य आल्याचे दाखवतो, तर परत काही वेळाने ज्ञातेपणाचा अहंभाव त्याच्या ठिकाणी दिसून येतो. घडी एक विश्वास धरी, सवेच घडी एक गुरगुरी, ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा श्रीराम. घटकेत अत्यंत विश्वास असल्याचे दाखवतो, तर दुसऱ्या घडीला रागाने गुरगुरायला लागतो. असे एखाद्या वेड्यासारखे नाना छंद तो करतो. काम क्रोध मद मत्सर, लोभ मोह नाना विकार, अभिमान कापट्य तिरस्कार, हृदयी नांदती श्रीराम. त्याच्या हृदयात काम क्रोध मद मत्सर लोभ मोह अभिमान कपटीपणा तिरस्कार इत्यादी नाना विकार असतात. अहंकार आणि देहपांग, अनाचार आणि विषयसंग, संसार प्रपंच उद्वेग अंतरी वसे श्रीराम. अहंकार आणि देहासक्ती,
अनाचार आणि विषयासक्ती, संसार, प्रपंच आणि उद्वेग अंतरात वास करतात. दीर्घसूत्री, कृतज्ञ पापी, कुकर्मी, कुतर्की, विकल्पी, अभक्त भाव, शीघ्र कोपी, निष्ठुर परघातक श्रीराम. तो चेंगट, कृतज्ञ, पापी, कुकर्म करणारा, कुतर्क करणारा, संशयी, अभक्त, भावहीन आणि शीघ्रकोपी तसेच निष्ठुर आणि लोकांचा घात करणारा असतो. हृदये शून्य आणि आळसी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर, विचार, संदेहासी, दृढ धरता श्रीराम. हृदय शून्य आणि आळशी, अविवेकी आणि अविश्वासी, अधीर, अविवेकाला आणि संशयाला दृढपणे धरून ठेवणारा असतो. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वृत्ती, दुर्वासना, अल्पबुद्धी, विषय कामना, हृदयी वसे श्रीराम. आशा, ममता, तृष्णा, कल्पना, कुबुद्धी, दुर्वृत्ती आणि दुर्वासना, अल्पबुद्धी आणि विषय कामना त्याच्या हृदयात वस्ती करतात. ईषणा, असूया, तिरस्कारे, निंदेस प्रवर्ते आदरे, देहाभिमाने हुंबरे, जाणपणे श्रीराम. ईर्षा, मत्सर, तिरस्कार यांना वश होऊन तो अति आदराने लोकांची निंदा करतो. देहाभिमानामुळे तो जाणीवपूर्वक गर्वाने उन्मत्तपणे वागतो. क्षुधा, तृष्णा आवरेना, निद्रा सहसा धरेना, कुटुंब चिंता वोसरेना, भ्रांती पडिली श्रीराम. त्याला भूक, तहान आवरत नाही, बहुतेक वेळा झोपही आवरत नाही आणि सतत कुटुंबाची चिंता करीत असतो. त्याला भ्रांती पडलेली असते. शाब्दिक बोले, उदंड वाचा, लेश नाही वैराग्याचा, अनुतापधारिष्ट साधनाचा, मार्ग न धरी श्रीराम. तोंडाने तो सारखा शब्द ज्ञान बडबडतो, पण त्याच्या अंगी वैराग्याचा लेशही नसतो. त्याचप्रमाणे त्याच्या ठिकाणी कृतकर्माचा पश्चातापही नसतो, धाडस नसते आणि तो साधनाचा मार्गही धरत नाही. भक्ती, विरक्ती ना शांती, सद्वृत्ती, लीनता ना दांती, कृपा, दया ना तृप्ती, सुबुद्धी असेच ना श्रीराम. त्याच्या जवळ भक्ती, विरक्ती, शांती, सद्वृत्ती, लीनता, इंद्रिय दमन, कृपा, दया, तृप्ती अथवा सुबुद्धी यांपैकी काहीही असतच नाही. काया क्लेशी शरीरहीन, धर्मविषयी परम कृपण, क्रिया पालटेना कठीण, हृदय जयाचे श्रीराम. तो शारीरिक कष्ट चुकविणारा असतो, धर्माच्या संबंधात अत्यंत कृपण असून कठोर अंतःकरणाचा असतो व त्याच्या आचरणात कधी सुधारणाही होत नाही. आर्जव नाही जनासी, जो अप्रिये सज्जनासी, जयाचे जीवी आहिरणेसी, परन्यून वसे श्रीराम. तो लोकांशी सरळ वागत नाही, सज्जनांना तो आवडत नाही. त्याच्या चित्तात रात्रंदिवस दुसऱ्याच्या दोषांचे चिंतन चालू असते. सदा सर्व काळ लटिका, बोले माईक लापणिका, क्रिया विचार पाहता ऐका, वचनी सत्य नाही श्रीराम. सदा सर्व काळ तो खोटारडा असतो. तो तोंड देखलेपणाने गोड गोड बोलतो. त्याच्या आचार विचारात मेळ नसतो आणि त्याचे कुठलेच बोलणे खरे नसते. परपीडे विषयी तत्पर, जैसे विंचू आणि विखार, तैसा कुशब्दे जिव्हार, भेदी सकळांचे श्रीराम. विंचू आणि सर्पांच्या प्रमाणे तो परपीडेविषयी अत्यंत तत्पर असतो आणि लागट शब्द बोलून तो सर्वांचे अंतःकरण दुखावतो. आपले झाकी अवगुण, पुढिलांस बोले कठीण, मिथ्या गुणदोषे वीण गुणदोष लावी श्रीराम. तो आपले अवगुण लपवून ठेवतो आणि दुसऱ्यांच्या दोषांबद्दल त्यांना कठोर शब्द बोलतो. गुणदोष नसताना उगीचच खोटेपणाने दुसऱ्यांवर आरोप करतो. स्वये पापात्मा अंतरी, पुढिलांची कणव न करी, जैसा हिंसक दुराचारी, परदुःखे शृणेना श्रीराम. स्वतः अत्यंत पापी अंतःकरणाचा असून दुसऱ्याची दया माया ठेवत नाही. एखादा दुराचारी क्रूर मनुष्य ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखाने कधी कष्टी होत नाही, तसेच याचे वागणे असते.
दुःख पराव्याचे नेणती, दुर्जन गांजिलेची गांजिती, श्रम पावता आनंदती आपुले मनी श्रीराम. दुर्जन लोक असतात ते दुसऱ्याचे दुःख जाणू शकत नाहीत, दुसऱ्यांना सतत छळतच राहतात आणि त्यांना कष्ट झालेले पाहिले की ते मनोमन आनंदून जातात. स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी, तयास प्राप्त येमपुरी राजदूत ताडिती श्रीराम. आपल्या दुःखाने जो अंतरात झुरतो आणि लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात त्याला यमलोक प्राप्त होतो व तेथे यमराजाचे दूत त्याला मारतात. असो ऐसे मदांध बापडे, तयांसी भगवंत कैचा जोडे, जयांस सुबुद्धी नावडे पूर्व पातके करून श्रीराम. असो असे जे बिचारे मदांध लोक असतात, ज्यांना त्यांच्या पूर्व पातकांच्या मुळे सुबुद्धी आवडत नाही, त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होणार? तयास देहाचा अंती, गात्रे क्षीणता पावती, जीव लगे वो संडिती जाणवेल तेव्हा श्रीराम. त्यांना देहाचा अंतकाळ जवळ येऊन ज्यावेळी सर्व गात्रे क्षीण होतील आणि जीवलग म्हणविणारी माणसेही जेव्हा सोडून जातील, त्यावेळी कृतकर्माची जाणीव होईल. असो ऐसे गुणा वेगळे, ते सच्छिष्य आगळे, दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे श्रीराम. असो येथे वर्णन केलेले अवगुण ज्यांच्या ठिकाणी नसतात असे शिष्य आगळेच असतात. त्यांची श्रद्धा, त्यांचा भाव दृढ असतो, त्यामुळे त्यांना स्वस्वरूपानुभव येऊन ते स्वानंदाचा उपभोग घेतात. जये स्थळी विकल्प जागे, कुळ अभिमान पाठी लागे, ते प्राणी प्रपंच संगे हिमपुटी होती श्रीराम. ज्यांच्या ठिकाणी संशय असतो आणि जे अत्यंत कुळाभिमानी असतात ते प्रपंचात आसक्त होऊन दुःखी कष्टी होतात. जेणे करिता दुःख झाले, तेची मनी दृढ धरिले, तेणे गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख श्रीराम. ज्या योगे दुःख झालेले असते ते अज्ञान ते मनात दृढ धरून ठेवतात, त्यामुळे त्यांना वारंवार दुःख भोगावे लागते. संसार संगे सुख झाले, ऐसे देखिले ना ऐकिले, ऐसे जाणोन अनहित केले, ते दुःखी होती स्वये श्रीराम. संसारात ममत्व ठेवल्याने कुणाला सुख झाले आहे असे कधीही दिसून येत नाही किंवा ऐकूही येत नाही. हे जाणूनही जे आपले स्वतःचे अहित करतात ते आपल्या स्वतःच्या करणीने स्वतः दुःख भोगतात. संसारी सुख मानिती, ते प्राणी मूढमती, जाणून डोळे झाकिती पढत मूर्ख श्रीराम. अत्यंत मूढ बुद्धीचे जे असतात तेच लोक संसारात सुख मानतात आणि जे पढत मूर्ख असतात त्यांना हे सर्व कळत असूनही ते तिकडे डोळे झाक करतात. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे श्रीराम. श्री समर्थ शेवटी सांगतात, प्रपंच करायला काहीच हरकत नाही, पण त्याचबरोबर आपला परमार्थही थोडा थोडा वाढवावा. परमार्थ सर्वस्वी बुडवावा हे मनुष्यास केव्हाही योग्य नाही. मागा झाले निरूपण, गुरु शिष्यांची ओळखण, आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल श्रीराम. मागील 2 समासात गुरुची व शिष्याची लक्षणे वर्णन करून सांगितली. आता पुढील समासात उपदेशाचे लक्षण सांगितले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.